श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. लवकरच दिवाळी येत आहे. दिवाळी हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा असा सण जो इतर रूपात इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. पण अंधारावरती प्रकाशाचा, वाईटावरती चांगल्याचा आणि अज्ञानावरती ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्रमास अश्विन आणि कार्तिक महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी आपण साजरी करतो. हा सण अगदी उत्साहाने 5-6 दिवस चालतो. सर्व नातेवाईक, सर्व आपले जवळचे नातलग एकत्र येतात आणि हा सण साजरा करतात. हा सण साजरा करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे दिवे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये दिव्यांना विशेष महत्त्व असतं आणि असे दिवे लावत असताना नक्की आपण कोणत्या भावना मनात ठेवल्या पाहिजे, कशा पद्धतीने कोणत्या कोपऱ्यामध्ये दिवे लावले पाहिजे, कुठे कुठे दिवे लावायचे आहेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. दिवाळी हा सणच प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. दिवे लावून आपण केवळ आपले घरच प्रकाशित करत नाही तर आपलं मन आणि जीवन देखील प्रकाशित करतो. दिवाळीला दिवे लावण्याची परंपरा त्रेतायुगापासून सुरू झाली, जेव्हा भगवान राम लंका जिंकून अयोध्येला परतले. या शुभ मुहूर्तावरती अयोध्यावासियांनी दीपप्रज्वलन करून भगवान श्रीरामांचे स्वागत केले. आश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीच्या रात्री हा उत्सव साजरा केला जात होता. तेव्हापासून हा प्रकाश आणि संपत्तीचा उत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर दिवाळी नक्की कधी आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळीमध्ये दिवे लावण्याचे काही नियम आहेत, हे नियमसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. असं नाही आहे की दिवे लावताना तुम्ही कुठे चुकलात तर तुमच्यावरती काही वाईट परिणाम होतील, पण नक्कीच दिवे लावताना काही जर नियम पाळले आणि ते जर त्या पद्धतीने लावले तर नक्कीच आपल्यावरती सकारात्मक प्रभाव जो आहे तो होणार आहे. तर बघा, दिवाळी हा सण अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरा केला जातो. यावेळी तर ही तारीख 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या दोनही दिवसांमध्ये आहे. म्हणून काही जण म्हणतात की 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करायची, काही जण म्हणतात की 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करायची. आता सर्वात महत्त्वाचं हे बघूया की दिवाळीमध्ये नक्की दिवे लावण्याचे नियम काय आहेत. आता दिवाळी कधी साजरी करायची याच्यावरती आपलं स्वामी समर्थ केंद्रातून माहिती येत असते, तर त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेल की कधी साजरी करायची. सध्या तरी ती माहिती मला पण माहीत नाही की आपण 1ला करावी की 31 ऑक्टोबरला करावी. तर सर्वात पहिलं आपण बघूया की दिवाळीमध्ये दिवे लावण्याचे काय नियम आहेत. तर दिवाळीमध्ये गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरती या दोघांची भक्तिभावाने पूजा जर केली तर घर धनधान्याने भरून राहतं. या प्रसंगी दिवा लावण्याची स्वतःची खास श्रद्धा आणि पद्धत आहे. दिवे लावण्याचे नियम काय आहेत, वेगवेगळ्या दिशेने दिवे लावल्याने नक्की काय परिणाम होतो. सर्वात प्रथम सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे शुद्ध अंतकरणाने दिवा लावा. दिवाळीमध्ये आपण जे पण दिवे लावतो नेहमी शुद्ध अंतकरणाने दिवे लावावेत. असं म्हटलं जातं, दिवा लावताना आपलं मन शांत आणि सकारात्मक भावनांनी जर भरलेलं असेल तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावरती होतो, आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण वातावरणावरती होतो. आणि दिवाळीमध्ये आपल्याला माहीत आहे की कितीही वाईट गोष्टी असू द्या, पण ते दिवाळीच्या प्रकाशाने किंवा दिवाळीमध्ये आपण जे दिवे लावतो त्याने सगळं वाईट जे आहे ते निघून जातं आणि सगळं मन शुद्ध होतं. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आपण दिवा लावताना तूप वापरायचं की तेल वापरायचं, शुद्ध तेल की शुद्ध तूप वापरायचं. दिवाळीला दिवा लावण्यासाठी आपण तूप आणि शुद्ध तेल दोन्हीही वापरणं शुभ मानलं जातं. त्यामुळे दिवा लावताना नक्की मी तुपाचा लावू की तेलाचा लावू असा प्रश्न मांडू नका किंवा मनामध्ये आणू नका. आपल्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा जो आहे तो लावू शकता. आता साहजिकच तुम्हाला जर शक्य असेल तर तुपाचा दिवा तुम्ही लावा. देवघरामध्ये तुळशीसमोर, मुख्यद्वारासमोर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. बाकीच्या ठिकाणी जे तुम्हाला दिवे लावायचे आहे ते तुम्ही तेलाचे लावले तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला नसेल वाटत किंवा नसेल शक्य तर तुपाचा एकही दिवा लावला नाही तरीसुद्धा चालेल, कारण माता लक्ष्मी, भगवान विष्णू हे आपल्यावरती तसेही प्रसन्न होणार आहेतच, कारण आपल्या मनातील भावना महत्त्वाची असते. आता दिवाळीला नवा दिवा लावावा का किंवा नवीन दिवे घेण्याची आवश्यकता आहे का. तर बघा, आपल्याकडे नेहमीच म्हणजे दरवर्षी आपण दिवे घेत असतो. काही जण जे आहेत ते असं म्हणतील की प्रत्येक दिवा हा नवीनच असावा, पण असं नाही आहे. तुमच्याकडे जे अगोदरचे दिवे आहेत, अगोदरच्या दिवाळीचे किंवा तुमचे रेग्युलर वापरातले जे दिवे आहेत
ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करून घ्या. दिवाळीच्या अगोदरच म्हणजे 5 दिवस जे असतात अगोदरचे, पहिल्या दिव्यापासूनच आपल्याला हे दिवे जे आहे ते स्वच्छ करून ठेवायचे आहे. आणि नवीन दिवे म्हणाल तर हो, तुम्हाला 5 दिवे का होईना पण नवीन घ्यावेच लागतात. दिवाळी हा दिव्यांचा सण असतो आणि त्याच्यामुळे नवीन दिवासुद्धा घरामध्ये येणं गरजेचं असतं. म्हणून तुम्ही मातीचे दिवे किंवा तुम्हाला वाटेल त्या धातूचे दिवे घेऊ शकतात. पण मातीच्या दिव्यांना विशेष महत्त्व दिवाळीमध्ये असतं आणि म्हणून मातीचे दिवे नवीन घेऊन या. 5 आणले तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जर जास्त आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा आणू शकता. ते पाण्यामध्ये स्वच्छ भिजवून ठेवा आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी हे दिवे जे आहे ते आपल्याला लावायचे आहे. आता दिवा जो आहे तो नवीन दिवा लावण्याची एक परंपरा आहे. म्हणून पहिल्या दिवशी 1 दिवा, दुसऱ्या दिवशी 2 दिवे, तिसऱ्या दिवशी 3 दिवे असे दिवे आपण नवीनमधले पण लावायचे आहेत. आणि आपल्याला जे रेग्युलर दिवे लागतात जसं की देवघरासमोर, आपल्या मुख्यद्वारासमोर आणि तुळशीसमोर, तर हे दिवे तर आपल्याला रेग्युलरचे जे आहे तेच लावायचे आहे. बहुतेक लोक जे आहे ते पूर्वेकडे तोंड करूनच दिवा लावतात, कारण पूर्वेला देवांची दिशा मानली जाते. दिवा स्वच्छ ठिकाणीच ठेवायचा असतो. दिवा स्वच्छ ठिकाणी म्हणजे अशा ठिकाणी ठेवा की जिथे धूळ नाही किंवा इतर अशुद्धी नाही, अशा ठिकाणी आपल्याला दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. याच्यासाठीच आपण दिवाळीची साफसफाई जी आहे ती लवकर करून ठेवत असतो. आणि दिवाळीच्या साफसफाईमध्ये सर्वच गोष्टी आपण बाहेर काढतो. खराब काहीच आपल्या घरामध्ये ठेवत नाही. मग कितीही अडीअडचणी असू देत, कितीही काही असू दे, प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छता ही दिवाळीच्या अगोदर होतेच. आणि त्याच्याचमुळे म्हणजे घरामधलं सकारात्मक वातावरण व्हावं आणि आपण जिथे दिवे लावणार आहोत तिथे कुठेही धूळ नसावी, अशुद्धी नसावी किंवा घरामध्ये कुठेही अशुद्धी नसावी, हा एक आपला मेन उद्देश असतो. आणि त्याच्यामुळे आपण दिवाळीची साफसफाई जी आहे ती अगोदरपासूनच करून ठेवतो. जर तुम्ही दिशा बदलली तर तुमचं नशीबसुद्धा बदलतं असं सुद्धा म्हटलं जातं. पूर्व दिशा जी आहे ती सूर्यदेवाची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने आपल्याला आरोग्याचे लाभ होतात आणि आपली बुद्धिमत्तासुद्धा वाढते आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा संचारते आपल्यामध्ये. त्याचबरोबर तुम्ही पूर्व दिशेला जसा दिवा लावता तसा जर पश्चिम दिशेला तुम्ही जर दिवा लावला तर ही पूर्वजांची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते. उत्तर दिशा जी आहे ही उत्तर दिशा कुबेर देवतेची दिशा आहे. या दिशेला तुम्ही जेव्हा दिवा लावता तर घरामध्ये आर्थिक लाभ आणि समृद्धी येते. दक्षिण दिशा जी आहे ती यमराजांची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुरक्षितता राहते. तर ह्या चारही दिशांना आपल्याला आपल्या घराच्या चारही दिशांना दिवाळीमध्ये दिवे जे आहे ते आवर्जून लावायचे आहे. म्हणजे असं करू नका की फक्त तुम्हाला पूर्व दिशेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे म्हणून फक्त वात जी आहे ती पूर्व दिशेलाच लावायची असं नाही आहे. सर्व दिशांना आपल्याला दिवे लावायचे आहे. वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुशास्त्राचे कोपरे आणि दिवाळीचे दिवे काय म्हणतात तर बघा, ईशान्य ही भगवान शंकरांची दिशा मानली जाते. या कोण्यामध्ये जर तुम्ही दिवा लावला तर तुमचं मन शांत होतं, आध्यात्मिक प्रगती होते आणि समृद्धी वाढते. नैऋत्य कोपरा जो आहे हा यमराजाच्या दिशेचा भाग मानला जातो. या कोण्यामध्ये दिवा लावल्याने मृत्यूची भीती नाहीशी होते, वास्तुदोष दूर होतात आणि अपघातसुद्धा टळतात. वायव्य कोपरा ही वायुदेवाची दिशा आहे. या कोणामध्ये दिवा लावल्याने रोगांपासून आराम मिळतो आणि आरोग्याला फायदा होतो. आणि अग्निकोण हा अग्निदेवतेची दिशा आहे. या कोणामध्ये दिवा लावल्याने घरातील सदस्यांमध्ये नवीन आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर अशा पद्धतीने दिवा लावताना आपल्याला या ज्या 8 दिशा आहेत तर त्या 8ही दिशांना दिवा लावायचाच आहे. तुम्ही जेव्हा पण दिवाळीमध्ये दिवे लावाल तर ही गोष्ट आवर्जून पाळा. या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा की ह्या दिशेला नको, त्या दिशेला नको असं करायचं नाही. ज्या 8 दिशा आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, आग्नेय, तर या 8ही दिशांना आपल्याला दिवे जे आहेत ते लावायचे आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.